हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवते बाकरवडी. बाकरवडीमध्ये भरण्यासाठी साहित्य हे मसाले आहेत. खोबरा आहे, धणा आहे, जिरे, बडीशोप, शेव आहे आणि तीळ आहेत. आपण शेव सोडून हे सगळं भाजून घेणार आहोत. नंतर इकडे आहे मसाले, हळद आणि हिंग. आता आपण इकडे मसाला भाजून घेऊया. खोबरं सगळ्यात शेवटी भाजूया. आधी हे खरपूस भाजून घेऊया, कारण खोबरं याच्या बरोबरच टाकलं तर करपण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे आपण खरपूस भाजून घेऊया. घालूया खोबरं आणि सगळे मसाले छान खरपूस भाजून घेऊया. आता हे सगळे मसाले भाजून झालेत. आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेऊया. इकडे सगळे मसाले मी मिक्सरवर बारीक करून घेतलेले आहेत. आता आपण बाकरवडीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया. आता इकडे मी बाकरवडीसाठी पीठ मळून घेते. त्यासाठी मी 1.5 कप मैदा घेतलाय, 1 कप बेसन पीठ घेतलंय, ओवा घेतलाय चमचाभर, तो हातावरती बारीक करून घेतला. चवीप्रमाणे मीठ घेतलंय आणि हे आहे ऑइल मोठा चमचा, 1.5 मोठा चमचा घेतलेला आहे. आता आपण पीठ मळून घेऊया. मी लावते चिंच गुळाची चटणी. घरीच बनवली आत्ताच मगाशी. आता त्याच्यावरून घालूया आपण बाकरवडीसाठी केलेला मसाला. असं चिटकवून घेऊया बाकरवडीला. आता आपण याची गुंडाळी करूया. इकडे मी सगळ्या बाकरवड्या तयार करून घेतल्यात. आता तळून घेऊया. आता मी एक एक करून बाकरवडी सगळ्या बाकरवड्या मी तयार करून घेते. हे बघा, सोनेरी कलर वरती शेकायच्या. घरच्या घरीच बाकरवडी तयार होते, त्यामुळे करून बघा. तयार झाली आपली बाकरवडी. बघा किती छान दिसते. विकतच्या सारखी सेम आहे. फक्त आकार तुम्ही गोल द्या, चौकोन द्या, तुम्हाला जसा पाहिजे तसा आकार द्या आणि खरपूस तळून घ्या. चवीला खूप छान लागतात. करून बघा. लाईक, कमेंट